हॅलो नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना। तर सकाळचे 7 वाजले होते। 7 वाजता सूर्यनारायण म्हणजे देवबाप्पा जे आहेत ते एवढे डोक्यावर आले होते आणि मी उठले होते, कारण संध्याकाळी झोपायला 12 वाजले होते। ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे। आम्ही ताईच्या इथून आलो होतो उशिरा आणि संध्याकाळी उशिरा झोपलो होतो। तर इथं बघा पप्पांची सुद्धा देवपूजा वगैरे झालेली आहे। आई स्वयंपाकाला लागलेली आहे। आई करत आहे आज कारल्याची भाजी। आईच्या हातची कारल्याची भाजी आज खायला मिळणार आहे। आईच्या हातची कारल्याची भाजी आम्हा सगळ्यांना बहीण भावंडांना खूप आवडते आणि आज होते कारले घरात, तर आई म्हणली करते मग। तर आई बघा कशी कुठल्या पद्धतीने करते। पुढे मी तुम्हाला कारल्याची भाजी नाही दाखवली, परंतु कारल्याचा जो कडवटपणा आहे तो कसा काढून घ्यायचा ना, तो बिना तेलाचा। म्हणजे आपण काय करतो, तेल जास्त टाकतो आणि तेलामध्ये परततो, मग तेलाचा जो कारल्याचा हेल्थीपणा आहे ना तो थोडासा कमी होतो। जेवढं आपण काय करतो, गाजर असू दे किंवा कारलं वगैरे अशा ज्या वस्तू आहेत ना, त्या आपण जेवढे हेल्थी आहेत ना तेवढे आपण काय करतो, त्या अनहेल्थी करतो आणि खातो। तर हे काय केलेलं आहे, तव्यावर टाकलेलं आहे बिना तेल टाकता आणि वाफाळून घेऊन पिळून काढलेलं आहे। असं मी उठलेले होते, उठल्या उठल्या मेहंदी बघितली, काल दुपारी लावलेली होती, भाऊजाईनी आणि मुलीनं काढली होती हातावरती। ह्यावेळेस दोन्ही भाऊजाईंना खूप बेजार केलेला आहे। म्हणजे एकीनं थोडंसं फेशियल करून दिलं, त्याचबरोबर वॅक्स वगैरे पण केले होते, केसांचं थोडं क्रिपिंग केलं होतं आणि मग भाऊजाईनं मेहंदी काढली होती, दुसऱ्या भाऊजाईनं। तशीच मुलींनासुद्धा काढली। आम्ही सगळे जेवण वगैरे केले, सकाळचे कामं वगैरे आवरले आणि दुपारी जाणार होतो पुन्हा ताईच्या इथं। तर दुपारी म्हणजे 11-12 वाजले होते आणि बांगड्या भरायच्या राहिलेल्या होत्या। आता वरमाईच्या इथं तर काही बांगड्या वगैरे भरण्याचा कार्यक्रम नव्हता, कारण लग्न आपलं साधं सोपं आणि छोटं होतं। तर असो म्हटलं चला लग्नामध्ये हिरव्या बांगड्या असायला हव्यात, आणि अशाही माझ्या हातामध्ये ह्या बघा एका हातामध्ये दिसतात तुम्हाला, एकच बांगडी होती। आणि अशा साडी वगैरे घालतो ना त्यावेळेस हात भरून बांगड्या ज्या आहेत ना त्या छान वाटतात, आणि तसंही साडी म्हटलं तर बांगड्या आपल्या असायलाच हव्यात। तर हे काका मला विचारत होते, तुम्ही बांगड्या कुठून घेतल्या, खूप छान आहेत आणि कितीला बसल्या। मी म्हटलं बांगड्या मी 200-250 रुपयापर्यंत घेतलेल्या आहेत। त्यांनी म्हणले खूप छान सेट भेटला तुम्हाला, कारण ज्या मधल्या बांगड्या आहेत ना त्याच फक्त 200 रुपयाला भेटतात आणि साईडच्या ज्या आहेत त्या 200 रुपयाला, अशा मिळून तुम्हाला इथं 200-400 रुपयापर्यंत भेटल्या असत्या। म्हणलं चांगलीच गोष्ट आहे, मला स्वस्त भेटले ते। तर चला, आणि त्या एकदम अचानक घेतल्या होत्या मी तुम्हाला काय काय खरेदी केली असं जास्त काही नाही, पण थोडीफार चप्पल घेतली होती, चप्पल, बांगड्या, कानातलं नथ वगैरे असं थोडंफार मी घेतलं होतं, पण ते तुम्हाला शेअर नाही केलं मी। तर चला बांगड्या वगैरे भरल्या, ताईच्या घरी आलो। तिथे नवरदेव जायला खूप उशीर झाला, हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं। आणि नंतर काय असतं तर तो हे करतात, पिराच्या आईला जाऊन तिथं काहीतरी कार्यक्रम करतात, तो सवासणीच्या देवकाच्या ज्या सवासणी वगैरे असतात ना तो कार्यक्रम असतो। तो कार्यक्रम वगैरे आटपण्यामध्ये आणि इथं पण हळदीच्या अगोदर कुंकू वगैरे लावतात ना, तर तो कार्यक्रम होईपर्यंत 9 वाजून गेले होते। आणि मग 9 वाजता ह्या नवरा नवरीच्या आंघोळ्या झाल्या। आंघोळ्याला खूप म्हणजे 9 वाजले होते। तर ही पद्धत कुठे कुठे आहे, हळदीच्या अगोदर आंघोळी घालण्याची सगळीकडेच असावी मला वाटते, सगळीकडेच। मी बहुधा कुठेही बघते, आता भाऊजाईचं लग्न झालं नाशिकला, तिथे सुद्धा बघितली, आणि बऱ्याच जागेवर म्हणजे प्रत्येक जागेवर म्हणायला काहीच हरकत नाही आहे, हळदीच्या अगोदर नवरदेव नवरीच्या आंघोळी ह्या मांडवाच्या दारात होतातच। तर चला असं इथं पण झालेले आहे। सर्वांनी मस्त काय केलेलं आहे, 5 जी तांबे आहेत ना ते भरून जे नवरदेव नवरी आंघोळ्या करतात ना ते साईडला ठेवले जातात, आणि त्या तांब्यामध्ये हळदी कुंकू टाकून पाणी टाकलं जातं, आणि ते पाणी जे आहे ते नवरदेव नवरीचं एक मान केला जातो की 5 तांबे नवरीच्या अंगावरती आणि 5 तांबे नवरदेवाच्या अंगावरती टाकायचे। आणि नंतर जी हे साईडला ठेवलेले 5 तांबे आहेत चौरंग पाटाच्या भोवती, ते जे आहेत ना ते आपण नवरदेव नवरीच्या अंगावरती टाकावे लागतात। तर हे बघा ही पद्धत खूप छान आहे आणि मला खूप आवडते, आणि इथं नवरदेव नवरीसुद्धा खूप खुश हे पाणी टाकताना, कारण ही एक
लग्न व्हायच्या अगोदर पहिल्यांदाच ही एक अंघोळ असते ना, ते एक खूप आनंद देणारी असते असं मला वाटतं. चला असो, इथे अंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत आणि लगेच हळदीचा कार्यक्रम जेवण वगैरे करून घेतले आणि हळदीचा कार्यक्रम थोडासा उशिरा केलेला आहे. तर त्यामुळे थोडंसं उशिरा म्हणजे खूपच उशीर झाला होता. तरी पण 10-11 वाजले होते, कारण 10 वाजेपर्यंत अर्धी तरी हळद व्हायला पाहिजे होते. पण झाला थोडासा उशीर, कारण 9च्या नंतर आंघोळी, स्वयंपाक जेवण वगैरे झाले आणि नंतर मग मेकअप वगैरे करायला. तर पहिल्या वेळेस आपण ज्यावेळेस मेकअप करतो ना, त्यावेळेस थोडासा उशीरसुद्धा आपल्याला लागतो. तरी ते हळद लावायच्या अगोदर नवरदेव नवरीला मळवट भरला जातो पायावरती सुद्धा. तर तो मळवट इथे भरून घेतलेला आहे. मी स्वस्तिक काढलेला आहे पायावरती. मला माहीतच नव्हतं मळवटासोबत स्वस्तिकसुद्धा आपण नाही का सवासणी वगैरे घालताना काढतो, तसं मी एका पायावरती काढलेलं आहे. असं स्वस्तिक हे कल्याचं प्रतीक आहे. काढलं तरी पण काहीच हरकत नाही आहे. तर मी काढलं होतं, नंतर नाही काढलं, त्या म्हणल्या नसतं, मग मी नाही काढलेलं. नंतर इथं आम्ही सगळ्यांनी काय केलं, काकण बांधून घेतलेलं आहे. हळद अगोदर लावून घेतली आणि नंतर काकण बांधतात. तर आम्ही पहिला मान आम्ही दोघींनीच भाच्यानी केलेला आहे नवरदेव नवरीला हळद लावण्याचा. तर एकीनं नवरदेवाला आणि एकीने नवरीला असे दोघींनी मिळून हळद लावलेली आहे आणि इथे हळदीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. नंतर मग सगळ्यांनी मिळून दोघींनी लावलेली आहे, कारण त्यांना फोटोशूट वगैरे सुद्धा करायचा होता आणि हळद लावण्यामध्ये एकीनं जर लावली असती तर खूप उशीर झाला असता. त्यामुळे एकीकडून नवरीला आणि एकीकडून नवरदेवाला असं हळद लावून कार्यक्रम उरकून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलांनी सुद्धा लावून घेतल्या, थोडं 1-1, 2-2 फोटोसुद्धा काढले सगळ्यांनी. आणि नंतर काकण बांधणीचा जो कार्यक्रम आहे ना, तो केलेला आहे. हे आहेत नवरदेवाचे मेहुणे. एक आहे भाऊ आणि एक आहे मेहुणा आणि हा आहे मित्र. तर चला, ह्यांना आवडेल ना आवडेल मला काहीच माहीत नाही आहे, पण तरीसुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये मी ह्यांना थोडंसं शेअर केलेलं आहे. इथे काकण वगैरे बांधून घेतलेलं आहे आणि काकण झालं की ते तेलू तेल वना नागिनीच्या पाना आधी तेल लावा, देवा गणपतीला मग तेल लावा. जे नवरदेव नवरी असतात ना, त्यांचं नाव घेऊन असं म्हटलं जातं आणि इथे हा कार्यक्रम संपन्न केला जातो आणि आम्हीसुद्धा संपन्न केलेला आहे. मग नवरदेव नवरीने एकमेकाला हळद लावीत फोटो वगैरे काढलेले आहेत आणि आम्हीसुद्धा फोटो काढलेले आहेत. असं व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय.